नमस्कार. आता आपण मोमोज बनवित आहे. त्याच्यासाठी साहित्य बघा काय काय लागतंय. आता त्याच्यासाठी साहित्य बघा काय काय लागतंय. 4 वाट्या कोबी, 1 वाटी गाजर आणि 1 वाटी कांदा. गाजर असे साल काढून खिसून घेतलंय. कांदा बारीक चिरून घेतलाय. आता याला आपण सर्वाला मीठ लावून अर्धा तास पाणी नितळायसाठी ठेवायचं. चांगलं पाणी नितळून असं पिळून काढायचं. मग कापडात घेऊन हे असं मीठ चोळून ठेवायचं. आता मी 2 चमचे मीठ घेतलंय. चांगलं मीठ लावून आता मुरायला ठेवायचं. बघा आपला आता झाला अर्धा तास मुरवून. आता असं पाणी काढून घ्यायचं त्याच्यातलं. हे बघा आता किती दिसतच असेल तुम्हाला किती पाणी निघतंय. असंच त्याला मीठ लावून मुराय ठेवायचं. आता किती पाणी निघलं याच्यातलं. नाही तर मग ते मोमोज आतमध्ये असं पचपचित होते. असं पाणी नाही काढलं. ते असं कापडाने चांगलं पिळून काढायचं पाणी. हे बघा आता तोपर्यंत आपण चटणी बनवूया. आता हे टमाटे मी शिजवून घेतल्यात. त्याची अशी साल काढायची. ती अशी साल काढून घ्यायची. हे अशी चांगली साल निघत तोपर्यंत शिजवून घ्यायची आणि त्याची चटणी करायला घ्यायची. मग हे बघा अशी साल निघते लगेच. हे बघा त्याच्यासाठी काश्मीरी मिरची घेतली मी 2 चमचे. हे असं 2 चमचे मिरची घ्यायची. आता आपण फिरवून घ्यायचं. चांगली बारीक वाटायची. आता आपण चटणी करून घेऊ. आता 1-1.5 चमच मी तेल टाकलंय. आता आपण बारीक चिरून लसूण घ्यायचा आणि असं लसूण चांगला परतून घ्यायचा. बारीक चिरायचं एकदम. जरा आलं टाकायचं. अर्धा चमच आलं टाकून आता अर्धा चमच सोया सॉस टाकायचं. आपण बारीक केलेली चटणी टाकायची. आता त्याच्यात 1 चमच साखर टाकायची. चवीनुसार मीठ टाकायचं. आता 1 चमच मी मीठ टाकून घेतलंय चटणीला. अशी 5 मिनिटं शिजून द्यायची चटणी. 5 मिनिटात होती पूर्ण. हे बघा आता मी 2 वाट्या पीठ घेतलंय मैदा. हे मैदा आता मळून घ्यायचा. 2 वाट्याला आता 1 चमच मी तेल टाकते. ही अशी आपली तेलातली 1 पळी येते. तेलाची 1 पळी टाकायची त्यात मळून. चवीनुसार मीठ टाकायचं. असं अर्धा चमच मी मीठ घेतलंय. आता आपण मळून घेऊ. चांगलं घट्ट मळायचं. पातळ नाही करायचं लई. असं तेल सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं. असं पाणी घालून असं घट्ट गोळा मळून घ्यायचा. हे बघा झालं आपलं पीठ मळून. असं घट्टच मळायचं पीठ. लई चपात्या पातळ नाही करायचं. म्हणजे त्याला कळ्या पडतात चांगले. झालं आपलं पीठ. आता 10-15 मिनटं भिजून द्यायचं. झाकून ठेवायचं असंच. तोपर्यंत चटणी काढून घेऊ. बघा आता आपण लाटून घ्यायचं. चांगलं पातळ लाटायचं. झाली लाटली आपली लाटून. अशी पातळ असे लाटायची. त्याच्यातलं सारण दिसलं पाहिजे. आता असं भरायला घ्यायचं. मग असं भरपूर सारण घालायचं त्याच्यात आणि असं भरायला घ्यायचं. आणि हे आता मध्यम घ्यायचं असं चुना पाडायला. इकडं निम्मं सोडायचं आणि अशा चुना पाडायच्या. हे बघा तुम्हाला दिसतच असेल ना. हे अशा चुना पाडायच्या. एका साईडच्या पूर्ण चुना पाडून घ्यायच्या.
मग असा हातावर घ्यायचा आणि हे बाग आहे ना ते असा चिकटून घ्यायचा त्याला. झाला आपला मोमोज भरून. हे अशा चुना आल्या पाहिजे चांगल्या. मग असं बाग द्यायचा त्याला. हे असं वळवून घ्यायचं. झालं. आता तुम्हाला दुसरा दाखवते भरून. असं चांगलं चमच्यावर घ्यायचं. मोठा चमचे आहे ना तेवढं भरून सारण घ्यायचं. असं लांब आकार करून घ्यायचा त्याचा. असं मध्यभागी धरायचं ना. असे चुना पाडायच्या एका साईडने. झाले निम्यात पाडले की असं लगेच चिकटून घ्यायचं. झालं मोमोज भरून. हे बघा आता आपण इडलीच्या कुकरमध्ये गरम करायला पाणी ठेवलंय. आता हे पाणी गरम झालंय. आता हे मोमोजच्या जाळीला तेल लावून घेतलंय आणि त्याच्यात ठेवलंय आपण. आता हे असं 10 मिनिटंच वाफलून घ्यायचे. जास्त उशीर नाही ठेवायचे. 10 मिनिटं वाफलायचे. हे बघा झाले आपले आता 10 मिनिटं. 10 मिनिटात वाफालते. वाफालले आपले 10 मिनिटात. गॅस बंद करायचा आता. बघा कसे छान दिसते. हे बघा आता झालं आपलं थंड जरा मोमोज. आता असं काढून घ्यायचं. बघा कशा भाज्या दिसतात त्याच्यातल्या. असं पातळ दाटून घ्यायचं. जरा वाफ गेली की असं काढून घ्यायचं मग. हे बघा आपले मोमोज बनवून तयार झाले. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.